फेक न्यूज आणि डीपफेक लोकशाहीसाठी धोकादायक. सरकार याविरोधात गरज पडल्यास कठोर कायदा करणार. अश्विनी वैष्णव यांचं लोकसभेत प्रतिपादन. संचारसाथी ॲपवरून स्नूपिंग शक्य नाही. ॲप पूर्णपणे सुरक्षित असल्याची ज्योतिरादित्य सिंधिया यांची माहिती. ॲपचं प्री इन्स्टॉलेशन अनिवार्य न करण्याचा सरकारचा निर्णय. देशात 100% शिधापत्रिका डिजिटाईज झाल्याची केंद्रीय अन्न आणि नागरी सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांची लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात माहिती. राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन 8 ते 14 डिसेंबर दरम्यान नागपूरला होणार. विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय. दक्षिण मुंबईतल्या ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह शहरी बोगदा TBM प्रकल्पाचा शुभारंभ आणि टनेल बोरिंग मशीनचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. राज्यातल्या कृषी नुकसानीचा तसंच NDRF अंतर्गत मदतीची मागणी करणारा अहवाल केंद्राकडे सादर. पायाभूत सुविधांच्या नुकसानीचा अहवाल लवकरच सादर करणार मुख्यमंत्री. नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी साधुग्रामची जागा वापरताना निसर्गाचा ऱ्हास न करता मध्यम मार्ग काढला जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. आंतरराष्ट्रीय दिव्यांग व्यक्ती दिनाचं औचित्य साधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय दिव्यांगजन सक्षमीकरण पुरस्कारांचं वितरण. विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातल्या दिव्यांगजनांचा समावेश. ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांचं निधन. भूमिहीन शेतकरी, मजूर आणि वंचितांच्या हक्कासाठी लढणारं व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त. आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारत मजबूत स्थितीत. विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाडचं शतक. नमस्कार. 4:30च्या बातमीपत्र